नमस्कार मित्रांनो, शौर्यगाथा या मालेत आपण जाणून घेत आहोत इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांगनांच्या शौर्याची कथा। या मालेत आपण जाणून घेत आहोत रुद्रम्मा देवी यांच्याविषयी। मागच्या भागात आपण पाहिलं, काकतीयांच्या सुवर्णयुगात जन्मलेली एक विलक्षण राजकन्या रुद्रम्मा देवी। युद्धकला, कूटनीती आणि प्रशासन यांचं प्रशिक्षण त्यांच्या श्वासात मिसळलेलं। त्यांच्या विवाहामागचा राजकीय दूरदृष्टीने घेतलेला महत्त्वाचा निर्णय आणि वृद्ध होत चाललेल्या गणपती देवांच्या नजरेत त्यांच्या कर्तृत्वामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास, हे सगळं मागील भागात आपण उलगडलं। परंतु त्या तेजस्वी सुरुवातीच्या मागे एक काळोख दडलेला होता। साम्राज्य विखुरण्याची चिन्ह स्पष्ट होत होती आणि त्या ढासळल्या साम्राज्याला पुन्हा उभं करण्यासाठी इतिहासानं रुद्रम्मा देवींनाच पुढे ढकललं। 1260च्या दशकात साम्राज्य अनेक बाजूंनी ढासळू लागलं। दक्षिणेकडील भूमी पांड्यांनी हिसकावल्या, किनारी आंध्रचे तुकडे गजपतींच्या ताब्यात गेले आणि वायव्य तेलंगणावर शौन म्हणजे यादवांनी झडप घातली। वेंगी प्रदेशात तर 15 वर्षे काकतीयांची कोणतीही नोंद आढळत नाही। याचा अर्थ स्पष्ट होता, पूर्वेकडील सरदारांनी काकतीय अधिपत्य मानणेच सोडले होते। साम्राज्य विखरत होतं, विरोधक डोके वर काढत होते, किल्ल्यांच्या भिंती हादरत होत्या, रणांगणावर पराभवांचे सावट दाटले होते आणि राजा गणपती देव वृद्ध होत होते। आता साम्राज्याला हवी होती एक नवी शक्ती, नवी दिशा। 1250च्या दशकाच्या उत्तरार्धात पांड्यांविरुद्धच्या सीमा संघर्षांनी राजा गणपती देवाला थकवून टाकलं। पुरुष वारस नसल्यानं संपूर्ण साम्राज्याची जबाबदारी त्यांना आपल्या अद्वितीय कन्येला रुद्रम्मा देवीला दिली। ही होती तिच्या राज्यारोहणाची वेळ, जिथं तिनं फक्त सिंहासन स्वीकारलं नाही, तर एका तुटलेल्या साम्राज्याला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी स्वीकारली। जिथं अनेक राजांनी हार मानली, तिथे एक राणी उठली आणि इतिहासानं तिला राजा म्हणायला सुरुवात केली। रुद्रम्मा देवीचं राज्यारोहण हे केवळ सत्ता बदल नव्हतं, ते होतं एका महासाम्राज्याचा पुनर्जन्म। काळाच्या गाभ्यात काकतीय साम्राज्य एका वळणावर उभं होतं। 1260च्या आसपास रुद्रम्मा देवीनं रुद्रदेव महाराजा या नावानं सहशासक म्हणून राज्याची धुरा सांभाळायला सुरुवात केली आणि काही काळातच त्याच काकतीय साम्राज्याच्या खऱ्या आधारस्तंभ बनल्या। वारंगलच्या सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर रुद्रम्मा देवी यांनी प्रथम वारंगल किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी संपूर्ण तेलंगणामध्ये सिंचन टाकी व्यवस्था सुरू केली आणि सैनिकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली। पेरिनी शिवतांडवम या नृत्य प्रकाराच्या निर्मितीचं श्रेय रुद्रम्मा देवींना दिलं जातं। दक्षिण भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर 1260 ते 1270 या दशकात इतिहासात नोंदला गेला एक महाभयंकर संघर्ष। हा संघर्ष होता काकतीय साम्राज्याची सिंहासनाधीष्ट राणी रुद्रम्मा देवी आणि ईशान्येकडून उगवणारी गजपतींची प्रचंड सत्ता यांच्यातला मोठा संघर्ष। 1260 ते 1270 या दशकात पूर्व समुद्र किनाऱ्यावर जळत असलेल्या या महासंग्रामानं संपूर्ण दक्षिण भारताचं राजकारण हलवून सोडलं। रुद्रम्मा देवी एका बाजूला साम्राज्य पुन्हा बांधत होत्या, तर दुसऱ्या बाजूला गजपतींची वाढती सत्ता अक्राळ विक्राळ रूप धारण करत होती। काकतीय सिंहासनावर बसलेली ही अदम्य राणी जितक्या धैर्यानं उभी राहिली, तितक्याच क्रूरतेनं तिच्या शत्रूंनी पुढचा डाव आखला होता। पण या संघर्षाचं खरं रूप अजून उघडलंच नव्हतं। आता इतिहास वळत होता ते निर्णायक टप्प्याकडं, जिथं रुद्रम्मा देवींना सामोरं जायचं होतं त्यांच्या सर्वात भीषण आणि वैयक्तिक आघाताला। सत्ता, निष्ठा आणि दगाबाजी यांच्या जाळ्यातून पुढं काय घडलं, पुढच्या भागामध्ये जाणून घेऊयात। रुद्रम्मा देवींच्या आयुष्यात